इथे खडी वगैरे टाकून ठेवले त्यांनी पूर्ण एंडपर्यंत, वर तिथपर्यंत. ते 2 पोल असतील तिकडे, दिसतात ना तुम्हाला? थांबा दाखवतो. ते 2 पोल आहेत, तिथपर्यंत आपलं हे रस्त्याचं काम होणार आहे. आणि हे बघा आपल्या घरासमोरच बरोबर फरशी आहे, जे बसायला पण धक्का वगैरे होणार आहे. समोरच आपला बांध पण येणार आहे ना वाटला तसं. हे बघा. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर चिपळूणच्या साईडवरून मी आता आपल्या घरी आलेलो आहे, पोमिंडीला. माझ्या स्वतःच्या घरी आलो आहे मी. तर काल आम्ही संध्याकाळपर्यंत आलो. दुपारपर्यंत आपण ते जोत्याचं जरा काय काम राहिलं होतं ते करत होतो. त्याच्यानंतर मग दुपारनंतर जेवण वगैरे आहे, आपण तिकडून निघालो होतो आम्ही. आणि मग 5पर्यंत आम्ही पोचलो घरी. तर काल पण जरा दमलो होतो, त्याच्यामुळे काय मला दाखवता आलं नाही ते. पण आता मी आलेलो आहे घरी आणि इकडे येऊन बघतोय तर आपल्या इथं रोडचं काम चालू होणार होतं. आणि बऱ्यापैकी त्यांनी जे फरशा आहेत पाण्यासाठी जे नाले वगैरे काढलेत, पाईप टाकले होते, त्या साईडला ते फरशा घालत आहेत. तर मी आता इथे आलो तर मी चेक करत होतो, बघत होतो. तुम्हाला दाखवतो काय खडी वगैरे टाकले, काय काय करतात ते दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इथे खडी वगैरे टाकून ठेवले त्यांनी पूर्ण एंडपर्यंत, वर तिथपर्यंत. ते 2 पोल असतील तिकडे, दिसतात ना तुम्हाला? थांबा दाखवतो. ते 2 पोल आहेत, तिथपर्यंत आपलं हे रस्त्याचं काम होणार आहे. आणि हे बघा आपल्या घरासमोरच बरोबर फरशी आहे, जे बसायला पण धक्का वगैरे होणार आहे. समोरच आपला बांध पण येणार आहे ना वाटला तसं. हे बघा. तर इकडे पण मित्रांनो रेतीचीच हे कमी झालं आहे की रेती आता भेटत नाही, त्याच्यामुळे ह्यांनी पण ग्रीट टाकले. आपण आपल्या साईडवर तुम्हाला दाखवले की आपण ग्रीट टाकली होती छोटी, भुसा तो क्रशरचा. तर इथं पण त्याने तसंच केलं आहे, रेतीच्या ऐवजी भुसाने काम चालवतात. हे बघा. आणि खडी वगैरे सगळं टाकलं आहे. हे बघा इथं मिक्सर आलेला आहे कॉन्क्रीट वगैरे मिक्स करायला. आणि इथे त्यांनी ही वतायला सुरुवात केली. होत आहेत बघा कसे, आणि छोटे छोटे पीस होतात, डायरेक्ट सलग नाही होतात. हे बघा आतमध्ये. आणि इथून आपला पाणी जाणार, खूप फ्लो असतो, त्याच्यामुळे इथं बाहेर घेतलं आहे. ते बोललो ते इथं आपल्या कलमाजवळ घ्यायचं, पण आमचे झाडं कुठे जाणार, त्याच्यामुळे आम्ही ते इकडे सरकवलं. हे बघा हे गेलं सरळ पाटाला, त्या तो छोटा हे आहे पाट, तिकडे जाणार हे पाणी. हे बघा अशा प्रकारे. इकडे पण सेम तसंच केलं आहे त्यांनी. आपल्या घरासमोर काय हे बघा किती अडचण करून ठेवले. आपले नशीब इथे आम्ही हा बांधाचा जो जोता घातला होता, आपली लाईन फिरवली होती, ती पण त्यांनी काढून टाकली. आणि इथे ते हे करणार. आता ह्याला चिकटावं लागेल आपल्याला फरशीला, जो बांधाचा जोता आहे तिथून मग कट करून असं पुढे न्यावं लागणार आहे आपल्याला. हे बघा. आणि काय काय फळ्या वगैरे सगळं टाकून ठेवलं आहे आतमध्ये. आधी पहिला कॅमेरा चालू करूया आपण. आपला कॅमेरा आहे तिथे CCTV, तो चालू करायचा आहे. बरेच दिवस मी यूज नव्हतं केलं, त्याच्यामुळे बंद झालं आहे, शक्यतो ओपन नाही होते माझ्याकडून. तर आता बघूया, त्याला चालू करतो. इथं काय काय टाकलं आहे बघा, फळ्या लाकडं वगैरे इथे आतमध्ये टाकलं आहे. आपलं ते नशीब त्या जामवर काय टाकलं नाही. इथं जामचं छोटंसं कलम आहे ते बघा. आणि अशी काय सकाळच फिरतोय मी, आजूबाजूला बघतोय हे काय काय केलं आहे ह्यानी. हे बघा. अजून बागेत नाही गेलो मी, सकाळी आलो तर बागेत वगैरे जायचं आहे. आम्ही एकच गाडी घेऊन आलो, ती एक गाडी मोठी आहे ती तिथं ठेवली आणि ही घेऊन आलो गाडी. हे बघा आपल्या आंब्यावर छोटे छोटे कैऱ्या पण धरलेल्या आहेत, तुम्हाला दिसतील. आहे बघा छोट्या कैऱ्या झाल्यात आपल्या आंब्यावर, समोरच घरासमोरच. आणि मम्मी मिरच्या लावल्या होत्या त्या बघा काय आल्या होत आहेत. एवढं काही खास रिस्पॉन्स नाही, पण काय काय लागल्यात ह्या साईडला. तिकडेच्या घराच्या त्या साईडला लावल्या होत्या, त्या पडवीच्या किचनची पडवी आहे तिकडे त्या साईडला, तिथे बऱ्याच मिरच्या झालेल्या आहेत. हे बघा. आता आपण कॅमेरा चालू करायचा आहे माझा, बघूया कसं काय होतं आहे. इथे सिमेंट बघा काय स्टॉक करून ठेवलं आहे माणसाने. सिमेंट. हे बघा डांबे बघा मित्रांनो, डांबे किती डांबे लागलेत. हे बघा नुसते लोंबकतात वर खाली छोटे मोठे. हे बघा. तर असं काय आहे आजचं. फिरतोय बघतोय सगळी झाडं वगैरे. 4-5 दिवसच झालेत बाहेर जाऊन, पण असं वाटतं की वर्ष 6 महिने झालेले आहेत. आणि आज बऱ्याच दिवसांनी घरी आलो आहे.
कारण की घरापासून लांब राहता नाहीत आम्हाला, स्वतःच जेवण बनवून खायचं वगैरे असतं. तिकडे माणसं आहेत, आपल्याला काही एवढा त्रास नाही, पण शेवटी ते वाटतं की घराजवळ असलेलं बरं. पण कामासाठी जावं लागतं. येऊन जाऊन 4-5-7 एक दिवसांनी फेऱ्या असतात आपल्या इकडे घराकडे. हे बघा, तर बघूया आज कसं काय होतंय. काम चालू केलं याने, म्हणजे कधी गेल्या पावसामध्ये आधी स्टार्टिंग केली होती 1-2 महिन्यापूर्वी, पण अजून काही यांचं रोडचं काय पत्ता खास रिस्पॉन्स नाही. एकदम हळूहळू एकदम. पुढचा पावसाळा आता मला वाटतं येणार आहे आता पुढचा. एवढं काय एकदम स्लो चाललं आहे काम त्यांचं. आम्हाला सांगितलं की 3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी रोड आपण तुम्हाला रेडी करून देणार, पण अजून काय रोडचा पत्ता नाही. हे हळूहळू छोटी मोठी कामं करत असतात. तर बघूया कसं काय होतं आहे. लवकर आमच्या गाड्यांची पण वाट लावली त्यांनी. रोडवर गाड्या न्यायची इच्छा पण नाही होत. नुसते खडखड. पहिला जो रोड होता तो बरा तरी होता. ह्याने आता JCB लावून पूर्ण खडे काढलेत वरती रोडला. बघूया कसं काय होतं आहे. लवकर केलीन तर बरं होईल, कारण की पावसाच्या आधी हे करायला पाहिजे. नाही तर पावसात रोडची अवस्था खूप बेकार होईल. गाडी नेण्याची पण हे नाही, बाजू नाही राहणार त्याच्यामुळे. तर बघूया कसं काय होतं. घरासमोर पण अडचण करून ठेवली आहे माझ्या. तर बघूया कसं काय करतायत ते. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, कारण की मी कामावरून तिकडून घरी आलो आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं. कारण की आपण प्रत्येक गोष्टी तुमच्याशी शेअर करत असतो, त्यामुळे आपलं हे ब्लॉग चॅनल आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, काय चाललं आहे काय नाही चाललं आहे गावाला. आणि मी तुम्हाला दाखवत असतो आपले कन्स्ट्रक्शन साईट, वेगवेगळी कामं आम्ही करतो. नवीन साईट चालू केले ते पण मी तुम्हाला दाखवलं आहे. तर अजून तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.